तर नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्म मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर बघू शकताय, ही म्हणजे इथं पूर्ण ही जंगल परिसर आहे आमच्या गावचा. आणि ह्या परिसरामध्ये कमीत कमी म्हणजे भरपूर पाझर तलाव आहेत मित्रांनो. कमीत कमी म्हणजे असं 40 ते 50 पाझर तलाव आहेत. आणि हे शेवटचं म्हणजे सर्वात मोठं आहे हे तळ. बघू शकता पाळू किती मोठी आहे तळ्याची. प्रत्येक वर्षी म्हणजे गेल्या वर्षी ह्या दिवसामध्ये ह्या तळ्याला एवढं पाणी होतं की ज्या ठिकाणी आता मी उभारलेलो आहे, गाडी जी आहे इथं कमीत कमी 20 ते 25 फूट खोल पाणी असते. पण ह्या वेळेस बघा, ह्या वर्षी अजिबात म्हणजे पाण्याचा थेंब नाही शेळ्यांना पाणी प्यायला. बघू शकता मेंढर वगैरे सध्या आता ही संपूर्ण मेंढर बघू शकता की ह्या ठिकाणी संपूर्ण पाणी असते मित्रांनो. तुम्हाला लक्षात येत असेल, इकडे बघू शकता संपूर्ण तळ तिथपर्यंत खूप दूरपर्यंत मोठं तळ आहे. आणि संपूर्ण तळ म्हणजे आता कोरडा आहे. सॉरी. मग बघा, प्रत्येक वर्षी नुसतं जिकडं बघेल तिकडे नुसतं पाणी असते या ठिकाणी. आणि आमचा पाऊस अजिबात झालेला नसल्यामुळे पाणी म्हणजे नाहीच मित्रांनो. अगदी म्हणजे जनावरांना प्यायला पाणी नाही. म्हणजे फिरस्तीमध्ये जी अडचण उन्हाळ्यात होती तीच अडचण पावसाळ्यात सुद्धा झालेली आहे मित्रांनो. मग पुढे हिवाळ्यात आणि पुढल्या उन्हाळ्यात काय कंडिशन येईल म्हणजे खूप अवघड आहे सध्याचं कंडिशन. कारण बरेच जण म्हणतात की बाबा फिरस्ती सोपा आहे, फिरस्ती सोपा आहे. लय बेजारी आहे सध्याला फिरस्तीमध्ये, तुम्हाला सांगतो. पण एक फायदा असा आहे की रोगराई जी आहे ती रोगराई श्रावण महिन्यामध्ये जास्त असते. रोगराई कमी आहे मान्य आहे, पण शेळ्यांना खायला चारा नाही. शेळ्यांना, मेंढऱ्यांना असो जनावरांना कोणत्याही खायला चारा नाही. फक्त समजा एक 4 मोठे पाऊस पडले, सगळीकडे हिरवं झालं, तर विहिरीला बोरला पाणी आलं, समजा अशा छोटे छोटे तलाव भरले. आता हे अर्ध अर्ध तरी तलाव जर भरलेलं असतं तर मस्तपैकी नियोजन झालं असतं. म्हणजे कसं आहे, पावसाळ्यात जास्त झाला तर रोगराईची अडचण किंवा पिल्लांच्या मरतुकीची अडचण, शेळीला दूध येत नाही अडचण, ती अडचण. पावसाळा कमी झाला तसे म्हणजे शेळ्यांना म्हणजे चरण्यासाठी चारा वगैरे नसला त्याच्यामुळे शेळ्यांना दूध येणार नाही, मग त्याच्यामुळे पिल्ले मरणार. ह्या अडचणी म्हणजे कसं आहे, शेवटी पावसाळा कमी झाला तर अडचण, पावसाळा जास्तही झाला तर अडचण. म्हणजे 12ही महिने शेळी पालकाला फिरस्ती असो बंदिस्त असो अडचणींना सामोरं जाणंच आहे मित्रांनो. त्याच्यामुळं असं अजिबात विचार करू नका किंवा शेळी पालनामध्ये एक लगट आम्हाला उत्पन्न भेटेल, तशातला काहीच विषय नाही मित्रांनो. तुम्हाला शेळी पालनामध्ये जितकी माहिती जास्त आहे तितकं तुम्हाला उत्पन्न भेटते. अशातला काहीच विषय नाही. पावसाळा कमी झाला, पावसाळा जास्त झाला, आमचा पाऊसच नाही, काय आम्हाला शेळी पालन परवडणार आहे. विषय चारा विरणीचा आहे. दूर दूरपर्यंत इथून गाव आमचं कमीत कमी म्हणजे तुम्हाला सांगतो 3.5 ते 5 ज्या तुम्हाला दिसत असतील तिथं आमचं गाव आहे. म्हणजे कमीत कमी 4-4.5 किलोमीटर लांब आलेला आहे आम्ही. म्हणजे ह्या ठिकाणी बघू शकता शेळ्या चरत आहे. म्हणजे जिथं कोण जाऊन चारत नाही त्या ठिकाणी चारून आणावं लागत असते मित्रांनो. तेव्हा कुठंतरी आपण तग धरू शकतो बंदिस्त ह्याच्यापेक्षा फिरस्ती मेंढी पालन किंवा शेळी पालनामध्ये, तेव्हा कुठंतरी आपण तग धरू शकतो मित्रांनो. बघू शकता मस्त मेंढ्या वगैरे खात आहेत सध्या. तर तुमच्याकडे कशी परिस्थिती आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. आणि महत्त्वाचं म्हणजे बरेच जण एक कमेंट आली होती की लागवडीचा बोकड विक्री केला का. तर विक्री केलेला नाही, तो लागवडीचा बोकडा आहे मित्रांनो, तो सुद्धा दाखवतो तुम्हाला. कारण बघा, हो, आणि जर कुणाला जर लागत असेल तर विक्रीसाठी सुद्धा तो आहे सध्या. कारण ऑलरेडी एक दुसरा तयार होत आहे आता. आणि तसं पण रणदीबाई कोणी घ्यायचं नियोजन आहे आपलं. बघू शकता बकरा आहे आता विक्रीला येणार आहे. सध्याला श्रावण महिना असल्यामुळं म्हणजे हे नाही. तर बघा, बघू शकताय बोकड आपण जो बांधलेला होता अजून तेच आहे. एकदम जबरदस्त आहे, क्वालिटी एकदम जबरदस्त आहे. गावरान आहे. हे बघा, बऱ्याच जणांचा समज आहे की बाबा गावरान आहे. गावरान विषय नाही, गावरान आहे पण त्या जातीतला उस्मानाबादी गावरान होंडा बोकड आहे. आणि त्या जातीला सर्वोत्कृष्ट आहे, निरोगी आहे, एकदम जबरदस्त रिझल्ट आहे. आपल्या ज्या शेळ्या असतात त्या 3-3 महिन्याच्या ज्या गाभण आहेत त्या ह्याच बोकडानं गाभण आहेत मित्रांनो. सर्वांना माहिती आहे, मागचे पुढचे व्हिडिओ जे काही पहिल्यापासून बघत आलेले आहेत त्यांना सर्वांना माहिती आहे ह्याच बोकडाची आता पैदास आपल्या फारवरती होणार आहे. आणि पहिल्याचा बोकड पण होंडाच होता, जे की सध्या पिल्ले आपल्या फारवरती आहेत. बघू शकताय कोणचे. हां, आता बघा बरं, त्याची पिल्ले सुद्धा दाखवतो कारण तुमच्या डोळ्यासमोर बघू शकताय. हे बोकड बघू शकता, बोकड असे पिल्ले आहेत त्या बोकडाचे, एकदम जबरदस्त आहे बरं का बोकड. सध्याला असं नियोजन चालू आहे. सध्याला इथं भरपूर म्हणजे एक 500-1000 एकरचं आहे मैदान. त्या ठिकाणी मस्त नियोजन आहे. फक्त पाऊस कमी असल्यामुळे खूप अडचणी आहेत सध्या. एकदम जबरदस्त म्हणजे काय सांगायचं तुम्हाला, दिवसभर कितीही जरी फिरलं तर शेळ्यांचं का पोट भरायला तयारच नाही. शेवटी गहू थोड्याशा मका वगैरे ठेवावं लागतच आहे. आणि खुराकाचा व्हिडिओ येणार आहे उद्याच. खुराक वगैरे आपण बनवलेला आहे. आज मका वगैरे आणलेली आहे, मिल्टर मिक्सर आणलेला आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी इकडे सोयाबीन आहे. आणि इथून बघू शकता मी जिथून थांबले तिथून पूर्ण बघू शकताय. इथून असं धरून ह्या कडचं त्या कडला जिथपर्यंत नजर राहते तिथपर्यंत नुसतं पाणी असतं मित्रांनो, नुसतं पाणी असते. एक थेंब पाणी नाही तळ्यामध्ये सध्या शेळ्यांना पाणी प्यायला. म्हणजे एवढी वाईट परिस्थिती चालू आहे सध्या. आणि महत्त्वाचं म्हणजे आता निम्मा पावसाळा तर संपलेलाच आहे.
निम्मा पावसाळा संपलेलाच आहे. आता शेंडी पावसाळा पडला तर चांगलंच होणार आहे. जर नाही पडला तर मग ऑटोमॅटिक आपल्या शेळ्यांची संख्या म्हणजे मदर स्टॉक वगैरे कमी करावं लागणार जर नावीलाज असतो. कारण बंदिस्तमध्ये तर खूप अडचणी येतात. कारण कडबा वगैरे समजा जर आता पेरण्या जर नाही झाल्या रब्बीच्या तर कडबा काय आपल्याला भरपूर महाग मिळणार. मग 10-10 हजार रुपयाला 100 कडबा असलं अशी जर म्हणजे वेळ आली तर जनावर म्हणजे अजिबात परवडणार नाहीत मित्रांनो. मान्य जनावर पण विक्री पण त्याच लेवलला होतील पण शेवटी परवडणार नाही ते किती केलं तरी. तर ठीक आहे, रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या आणि हो काही अडचणी असेल तर नक्कीच कमेंटमध्ये विचार. चला धन्यवाद.